नमस्कार मित्रांनो. आज बघणार आहे आपण संविधानावर काही प्रश्न. तर बघूया आपण पहिला प्रश्न. भारतात सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? पर्याय दिलाय राष्ट्रपती, अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा संसद. तर याच्या उत्तर होणार राष्ट्रपती. भारतात सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतो. दुसरा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपतींचा कालावधी किती असतो? तर भारतात राष्ट्रपतीचा कालावधी किती असतो, म्हणजे त्यांचा टेन्युर किती असतो हे सांगायचे आपल्याला. तर पर्याय दिले आपल्याला 3 वर्ष, 5 वर्षे, 4 वर्षे किंवा 6 वर्षे. तर याचे उत्तर होणार 5. तिसरा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय दिला आहे याच्या. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बी आर आंबेडकर किंवा सरदार पटेल. तर याच्या उत्तर होणार डॉक्टर बी आर आंबेडकर. चौथा प्रश्न बघू. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना काय आहे? पर्याय दिलाय एक परिचय, सुरुवात, प्रस्तावना किंवा यापैकी नाही. तर याच्या उत्तर होणार प्रस्तावना. पाचवा प्रश्न बघू. भारतीय संविधानाने किती मूलभूत अधिकारांची हमी दिली आहे? पर्याय दिलाय 4, 7, 8 किंवा 6. तर याच्या उत्तर होणार 6. प्रश्न 6वा. भारतीय राज्यघटनेचे कलम 21 काय हमी देते? पर्याय दिलाय समानतेचा अधिकार, जगण्याचा अधिकार किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध हक्क किंवा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. तर याच्या उत्तर होणार जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य. प्रश्न 7वा बघू. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? याचे पर्याय दिले आहे पंतप्रधान, अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश. तर याचे उत्तर होणार अध्यक्ष. प्रश्न 8वा. कलम 352 अंतर्गत घोषित राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्यावर लागू होतो? तर पर्याय दिलाय आपल्याला मूलभूत अधिकार, राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे किंवा पर्याय दिलाय सी, ए आणि बी दोन्ही, म्हणजे ए आणि बी हे दोन्ही सुद्धा, किंवा डी वरीलपैकी काही नाही. तर याचे उत्तर होणार ए आणि बी दोन्ही, म्हणजे मूलभूत अधिकार आणि राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे. 9वा प्रश्न बघू. राज्यघटनेचा कोणता भाग कार्यकारिणीशी संबंधित आहे? तर याच्या उत्तर होणार भाग 5. प्रश्न 10वा. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याच्या उत्तर होणार 6 वर्षे. भारतातील राज्य सरकारचे प्रमुख कोण असतो? पर्याय दिलाय मुख्यमंत्री, राज्यपाल, अध्यक्ष किंवा पंतप्रधान. तर याच्या उत्तर होणार मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हा भारतातील राज्य सरकारचा प्रमुख असतो. 12वा प्रश्न. भारताचे अटॉर्नी जनरल यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर याच्या उत्तर होणार अध्यक्ष. प्रश्न 13वा. कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 केले? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती किंवा 73वी घटना दुरुस्ती. तर याचे उत्तर होणार 61वी घटना दुरुस्ती. प्रश्न 14वा. भारताचे नियंत्रक आणि महालेखा सीएजी ची नियुक्ती कोणी केली? तर याचे उत्तर होणार अध्यक्ष. प्रश्न 15वा. लोकसभेचे कमाल संख्याबळ किती आहे? याचे उत्तर होणार 552.
राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषा आहे? तर याच्या पर्याय दिला आहे आपल्याला प्रथम अनुसूची, दुसरी अनुसूची, 8वी अनुसूची किंवा 9वी अनुसूची. तर याचं उत्तर होणार 8वी अनुसूची. प्रश्न 17वा. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे राज्यघटनेच्या कोणत्या भागात समान असते? पर्याय दिला आहे 1, 2, 3 किंवा 4. तर याचं उत्तर होणार चौथा भाग. भारतात मतदानाचे किमान वय किती? भारतात मतदानाची किमान वय किती? तर आपल्याला इथे कमीत कमी वय सांगायची आहे म्हणजे 18 वर्षे. भारताच्या राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते, ज्यामध्ये पर्याय दिले आपल्याला संसद सदस्य, विधानसभेचे सदस्य, संसद आणि विधानसभेचे दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य किंवा विधानसभेने निवडून आलेले सदस्य आणि राज्यपाल. त्याच्या उत्तर होणार ऑप्शन नंबर डी, विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आणि राज्यपाल. प्रश्न 20वा. राज्यघटनेतील कलम 370 कशाशी संबंधित आहे? तर याच्या उत्तर होणार ऑप्शन नंबर ए, जम्मू आणि काश्मीरसाठी विशेष तरतुदी.